कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीन बाई, माझं एक मन मला म्हणते की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरंच तुम्हाला तो बजा दिसला असणार आहे म्हणताना तर तुम्ही एवढं जीव तोडून सांगताय सगळ्यांनी. दुसरं मन असं बी म्हणते मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशन मध्ये त्या बजाला भेटून आलोय. असं कसं काय? पोलीस नाही सोडून देणार त्याला. काय कळे ना, डोसका उठवायची वेळ आली मला. आई साहेब, तुम्ही घरात होता ना तेव्हा असा गुताडा कवाच झाला नव्हता माहित आहे. तुम्ही असला की सगळं नीट असते बघा आई साहेब. तुम्ही जवळ होता तेव्हा हे घर, घरातली माणसं सगळी शिस्तीत असायची. इतकी वर्ष तुम्ही जीव लावला अख्ख्या घरादाराला, आम्हाला कवा असा गुताडा झाला नाही. आता हे गुताडा तवाच तुटल जेव्हा मास्तरीनबाई नीट ठणठणीत बऱ्या होतील आणि तुम्ही या घरला याल. एवढा का दचकलास? तुला काय भुवनेश्वरींचा भास झाला का? आणि इतक्या मनमोकळेपणाने त्या फोटोशी बोलत असतोस तसं माझ्याशी बोल ना बाळा. खरी आई आहे मी तुझी. राहू दे आता, राहू दे आता, आता राहू दे हे सगळं. एवढी कळ सोचलीस, आता आणखीन एक दिवस. ऐका की मास्तरीनबाई ती बरी आहे, ती ठीक आहे. ती लवकरात लवकर ठणठणीत होऊन घरी परत येईल. पण त्या बजाला त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. मी तर म्हणतो असून देईल संबंध. मग मास्तरीनबाई जे बोलतात ते खरं बोलतात, त्यांना काय झालेलं नाही हे तरी सिद्ध होईल. बरं ठीक आहे, तू शांत हो. तू आधी 2 घास खाऊन घे. चल. नाही, मला भूक नाही आता. अरे, ते जेवायला तयार नाहीये, तू भूक नाही असं म्हणतोयस. हे असं करून कसं चालेल अधिपती? अक्षराची तब्येत बरी नाहीये, तू खाणं पिणं सोडलंस आणि तू आजारी पडलास म्हणजे? हा, पडू दे मग आजारी. मी बी त्यांच्या शेजारी जाऊन ऍडमिट होतो. असं नको बोलूस. आजारपणाचं मागून कशाला घ्यायचं? तू निरोगी आनंदी राहा. काय आता सतत एखादा माणूस आनंदी कसं राहू शकेल सांगा बरं. परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलत्या माणसाची. बाळ झालंय या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं. मास्तरीनबाईसनी आता घरला घेऊन येऊया. त्यांची अवस्था मला खरंच बघवत नाही. मला खरंच भास होत आहेत का? मला वेळ लागलाय. नाही नाही, असं कसं होईल? असं कसं होईल? मला भास नाही होत. हे सत्य आहे. इथे आला होता बजरंग. त्यांनी मला धमकी दिली. त्या नीरजाताईंनाही धमकी दिली. त्यांनी मलाही धमकी दिली होती. तो आला होता इथे. कसं पटवून देऊ पण मी सगळ्यांना? काही करून मला सिद्ध करावंच लागेल. कळलं ना सगळं तुम्हाला? सगळं ठरल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. काय शेवटी ट्रीटमेंट व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे. नमस्कार डॉक्टर. सगळं ठीक आहे का? म्हणजे? अहो म्हणजे मास्तरीनबाई आमच्या मंडळी ठीक आहेत ना म्हणलं. उठल्या काय त्या? नाही, अजून पेशंट झोपलेले आहेत. अजून कशा काय झोपलेत? मी सकाळी आलो तेव्हा बी झोपले होते. अहो, इंजेक्शनमुळे होतं ते. इंजेक्शनमुळे पेशंटला गुंगी चढते. आणि उलट अक्षरा मॅमला अजून आरामाची गरज आहे, म्हणून आम्ही त्यांचे मेडिकेशन देखील चेंज केलेत आज. असं गेले? बरं पण मी काय म्हणत होतो डॉक्टर, ते आपण उपचार वगैरे सगळे तुम्ही म्हणताय तसे सगळे नीट करूया. फक्त त्यासनी आता घरी शिफ्ट करूया आणि घरी उपचार करूया जे काय असतील ते, असं मला वाटतंय. नाही सर, ते शक्य नाहीये. इतकी ॲडव्हान्स ट्रीटमेंट घरी करणं शक्य नाहीये. आणि पेशंट व्हायलेंट होतो. काल बघितलं ना तुम्ही त्यांनी कसं रिॲक्ट केलं ते. आणि अशा अवस्थेत आमचा स्टाफ इथे त्यांना सांभाळायला आहे. घरी कोण सांभाळणार आहे? उलट त्यांची अवस्था बघून घरचे घाबरून जातील तुमच्या. नाही डॉक्टर, असं काय होणार नाही. कारण काय, आमच्या वडिलांच्या ट्रीटमेंटचा अनुभव आहे आम्हाला. त्यांची सगळी ट्रीटमेंट आमच्या आईसाहेबांनी घरीच पार पाडली होती.
आणि अहो आमचे वडील बी असंच ते तुम्ही म्हणताय तसं व्हायलंट व्हायचे, रागारागात काय वाटेल ते बडबडायची वगैरे. पण त्याची सगळी ट्रीटमेंट नीट घरी गेली. आमच्या मास्तरीन बाईंचाच लय मोठा हात होता त्याच्यामध्ये. त्यांनी सगळी ट्रीटमेंट पुढे येऊन केली माहिती आहे का. आणि आमच्या मास्तरीन बाई उलट म्हणायच्या की नुसतं बेडवर झोपून झोपून येडं होते ती पेशंट, त्यापेक्षा जरा 4 माणसं घरची बोलली भेटली तर लवकर बरं होतंय. त्यामुळं मला बी असंच वाटतंय की मास्तरीन बाईसनी बी आता घरी जाणून पुढची सगळी ट्रीटमेंट केली तर बरं होईल. अहो तुम्हाला सांगतो, मास्तरीन बाई स्वतः आमच्या वडिलांसंग जाऊन बोलायच्या. हळूहळू ते औषधोपचार घेत घेत आमचे वडील बरे झाले. आता तर एकदम ठणठणीत बरे झाले, तुम्हाला तर माहीत आहे. त्यामुळे मास्तरीन बाईंचं बी तसंच होईल असं मला वाटतंय. घरच्या वातावरणात राहिल्या तर जरा लवकर बऱ्या होतील हो. तिथं त्या खोलीत ना एकट्या त्या घाबरून जातील. म्हणून म्हणतोय प्लीज जरा ऐका माझं. तिथं आपल्या घरामध्ये तुम्हाला पाहिजे तशी व्यवस्था मी सगळी सेटिंग लावून देतो तुम्हाला, पण त्यांना आपण घरात शिफ्ट करूया. नाही सर, आपण तसं नाही करू शकत. का? अहो तुमच्या वडिलांच्या केसबद्दल मला थोडीफार माहिती आहे. तुमच्या वडिलांची केस आणि अक्षरा मॅमची केस ह्या कम्प्लिटली डिफरंट आहेत. अक्षरा मॅमच्या ब्रेनवर काम सुरू आहे आणि त्यासाठी जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट पाहिजे ती घरी नाही करू शकत. सर त्या लवकर बऱ्या होतील. म्हणजे आत्ता त्यांना घरी शिफ्ट करणं म्हणजे त्यांच्या जीवाशी रिस्क घेतल्यासारखं होईल. सो तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवा. त्यांची योग्य ट्रीटमेंट सुरू आहे. मी स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांना ट्रीटमेंट देतोय. आणि प्लीज त्यांना घरी घेऊन जायचं हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. त्यांना घरी घेऊन जाणं म्हणजे एक मोठी रिस्क असेल. सो त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, त्या लवकर बऱ्या होतील. सध्या तुम्ही फक्त एवढंच करा की त्या जे काही म्हणतील त्याला हो म्हणा. त्यांच्या मनासारखं करा, त्या लवकर बऱ्या होतील. ठीक आहे डॉक्टर, ठीक आहे, बघूया. ठेवतो. काय झालं, डॉक्टरांचा फोन होता का? हां, काय म्हणतात? काय आहे, ठीक आहे म्हणतात सगळं आता सध्या तरी. स्ट्रेस नको घेऊस, ती लवकर बरी होऊन घरी येईल. आणि काय माझी मदत लागली तर सांग. मला काय वाटतं माहिती आहे का, आता आपण ठरल्याप्रमाणे हे लग्नाचा सगळा कार्यक्रम उरकून घेऊया. कारण मास्तरीनबाईंना हे कळल्यावर जरा बरं वाटेल की त्यांच्या मनाप्रमाणे आपण करतोय. त्यांनी ठरवलेल्या वेळेवर त्यांना जसं पाहिजे होतं तसं आपण हे कार्यक्रम पार पाडला हे जरी कळलं ना त्यासनी बरं वाटेल, आहे की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.